Hello students, welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidyamandir IIT and Medical Academy, Islampur, Maharashtra. We are discussing about the basics of biology under the basic foundation course. In the first lecture, we studied about the various branches of the biology, and we also discussed something about what is the NEET examination and how to prepare or how to start the preparation of the NEET examination. In this video also we are going to study the remaining branches of the biology, and we are going to study how to prepare ourselves for the NEET examination, how we can crack the NEET examination, and then we can take the admission for MBBS or other related medical branches. So let us start with how to prepare biology. बघा, आपण पाठीमागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायोलॉजीच्या काही ब्रांचेस सांगितल्या. त्या ब्रांचेस त्याचे फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ झुलॉजी, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, त्याचबरोबर आपण मॉर्फॉलॉजी, अॅनाटॉमी, हिस्टॉलॉजी या ब्रांचेसच्या डेफिनेशन स्टडी केल्या. त्याबरोबर नीट एक्झामिनेशनचं पॅटर्न कसं असतो, नीट एक्झाम देण्यासाठी आपल्याला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, त्याचं क्वेश्चन पेपर फॉर्मॅट वगैरे या गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या होत्या. आणि आज पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगणार आहे की बायोलॉजीचं आपल्याला 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये प्रिपरेशन कसं करायचं आहे, आपण स्वतःला कसं प्रिपेअर करू की जेणेकरून आपल्याला बायोलॉजीमध्ये 360 आउट ऑफ 360 किंवा मोर दॅन 350 मार्क्स मिळतील. आणि यासाठी प्रिपरेशन करत असतानाचे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स थोडस इथं बोर्डवरती मी घेतलेत. 8 महत्वाचे पॉइंट्स आहेत. देर आर 8 डिफरंट पॉइंट्स, आणि या पॉइंट्सच्या आधारे आपण जर प्रिपरेशन केलं तर मला वाटतं आपल्याला नीट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन, नीट एक्झामची तयारी ही 2 वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीने करता येईल. यातला पहिला पॉइंट कोणता आहे बघा. द फर्स्ट पॉइंट इज एनसीईआरटी टेक्स्टबुक्स आर द बायबल ऑफ बायोलॉजी. व्हॉट आय एम टेलिंग यू, एनसीईआरटी टेक्स्टबुक्स आर द बायबल ऑफ बायोलॉजी. 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये नीट एक्झामिनेशनचा जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस हा एनसीईआरटी बेस्ड सिलेबस आहे. आणि एनसीईआरटीचे जे बायोलॉजीचे 2 टेक्स्ट बुक्स आहेत हे मी तुम्हाला समोर दाखवतोय. हे जे पहिलं टेक्स्ट बुक आहे ते 11th स्टँडर्डचं टेक्स्ट बुक आहे, आणि हे दुसरं टेक्स्ट बुक आहे ते 12th स्टँडर्डचं टेक्स्ट बुक आहे. या टेक्स्ट बुक मध्ये 11th मध्ये 5 युनिट्स आहेत आणि 22 चॅप्टर्स आहेत, आणि यामध्ये 5 युनिट्स आहेत 12th स्टँडर्ड मध्ये आणि 16 चॅप्टर्स आहेत. म्हणजे टोटल 38 चॅप्टर्सचा बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे. आणि 38 चॅप्टरची तयारी करण्यासाठी सेंट्रल जे रेफरन्स आपल्याला यूज करावं लागेल ते सेंट्रल रेफरन्स असेल ते म्हणजे टेक्स्ट बुक ऑफ द बायोलॉजी आणि हे एनसीईआरटीचे बुक्स. मी याला बायबल ऑफ बायोलॉजी असं म्हटलं. मग तुम्ही त्याला बायबल म्हणा, कुराण म्हणा, किंवा महाभारत म्हणा, रामायण म्हणा, किंवा ज्ञानेश्वरी म्हणा. आता इथं आपल्याला रिलिजनशी काहीच संबंध नाही. फक्त आपण हे जे काही धर्मग्रंथ आहेत, बायबल असेल, कुराण असेल, किंवा ज्ञानेश्वरी असेल, किंवा इतर कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे रिलिजियस लिटरेचर असेल, तर ते आपण एक श्रद्धा मानतो किंवा त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असतो. आणि त्यामध्ये दिलेली तत्व, त्यामध्ये दिलेले प्रिन्सिपल्स हे ह्युमन बिंग्स मध्ये हाऊ टू लिव्ह, हाऊ टू बिहेव्ह इन द सोसायटी हे आपल्याला शिकवतं. ज्याप्रमाणे या बुक्सवरती आपला पूर्ण विश्वास असतो, आपल्याला खात्री असते त्या कन्सेप्ट वरती, त्या माइट्स वरती, तसं बायोलॉजीमध्ये आपल्याला प्रिपरेशन करत असताना 11वी 12वी मध्ये हे 2 बुक्स सेंट्रल आयडिया, मेन थीम्स या पद्धतीने हे विचारात घ्यावे लागते. कारण आपण जर नीट एक्झामिनेशनचा पॅटर्न जर बघितला तर नीट एक्झामिनेशन मध्ये जे काही 190 क्वेश्चन्स बायोलॉजीचे विचारले जाणार आहेत, या 90 क्वेश्चन्स मध्ये जवळपास मोर दॅन 55 क्वेश्चन्स हे एनसीईआरटी बेस्ड असतात. एनसीईआरटी मधून लाईन टू लाईन क्वेश्चन घेतलेले असतात. काय सांगतोय मी बघा, एनसीईआरटी हे बायबल का आहे, एनसीईआरटी हे इम्पॉर्टंट का आहे, कारण 90 क्वेश्चन्स मधले 55 क्वेश्चन्स हे तुमचे एनसीईआरटी बुक मधले, टेक्स्ट बुक मधले लाईन टू लाईन क्वेश्चन्स असतील. म्हणजे आजच मी 12च्या माझ्या लेक्चरमध्ये मुलांना रेफरन्स दिला की बरेच क्वेश्चन्स
हे लाईन टू लाईन विचारले जातात. त्यातला एक क्वेश्चनचा रेफरन्स मी तुम्हाला सांगतो. कदाचित क्वेश्चन तुम्हाला समजणार नाही, परंतु लाईन टू लाईन क्वेश्चन कसे असतात याची आयडिया तुम्हाला येईल. तर गेल्याच वर्षी एक क्वेश्चन नीट एक्झामिनेशन विचारलेला होता, रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स या चॅप्टर मधून. आणि तो क्वेश्चन असा होता, द डिस्टल पार्ट ऑफ द फिलामेंट इज अटॅच्ड टू. डिस्टल पार्ट ऑफ द फिलामेंट इज अटॅच्ड टू. आणि त्याचे ऑप्शन्स वेगवेगळे होते. अर्थात ऑप्शन मध्ये एक थॅलॅमस होतं, दुसरं पेटल्स और अँथर होतं, तिसरं स्टॅमेन होतं आणि चौथं कार्पेल होतं. परंतु यामध्ये त्याचं जे आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे, द डिस्टल पार्ट ऑफ फिलामेंट इज अटॅच्ड टू पेटल और द थॅलॅमस. हे करेक्ट आन्सर आहे त्याचं. आणि म्हणजेच काय तर आपल्याला लाईन टू लाईन क्वेश्चन्स बरेचसे एनसीईआरटी मधून येत असलेले लक्षात येतं. दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की लाईन टू लाईन विचारलेला क्वेश्चन कसा आहे. वॉटर हायकिंथ अँड द वॉटर वॉल लिली, these are the plants pollinated by wind, water, insects or the birds. असा क्वेश्चन होता. तर याचं करेक्ट आन्सर आहे इन्सेक्ट्स. अर्थात वॉटर लिली अँड वॉटर हायकिंथ दिस आर एक्वॅटिक प्लांट्स, जलचर वनस्पती आहेत, पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत. पण त्याचं पॉलिनेशन हे इन्सेक्ट्स मुळे होतं. इथं एक्सेप्शन आहे आणि हे एक्सेप्शन या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत, एनसीईआरटी बुक मध्ये. लाईन टू लाईन क्वेश्चन्स आहेत. आणि लाईन टू लाईन क्वेश्चन जवळपास 55 क्वेश्चन्स लाईन टू लाईन असल्यामुळे आपल्याला एनसीईआरटी टेक्स्ट बुक प्रिपेअर करावं लागेल लाईन टू लाईन. दुसरी बाजू आहे की जवळपास यानंतर पुढचे जे 30 क्वेश्चन्स असतात हे क्वेश्चन्स एनसीईआरटी बुक मधूनच असतात, फक्त ऍप्लिकेशन बेस्ड असतात. म्हणजे 55 प्लस 30 म्हणजे जवळपास 85 क्वेश्चन्स टू 80 क्वेश्चन्स, 80 to 85 क्वेश्चन्स हे आपल्याला एनसीईआरटी बुक मधून येतात. आणि फक्त 10 to 5 क्वेश्चन्स जे आहेत हे क्वेश्चन्स ऑदर रेफरन्स मधून येतील, म्हणजे सिलेबसच्या बाहेरचे असतात. 5 ते 10 क्वेश्चन बायोलॉजी मध्ये सिलेबसच्या बाहेरचे हे ठरलेले असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काही ऑदर रेफरन्स वर्क करावं लागतं. त्या रेफरन्स वर्क साठी मी इथं 7th पॉईंट दिलाय, तो थोडासा आपण नंतर डिस्कस करू. परंतु आपण जरी 5-10 क्वेश्चन सोडले तरी सुद्धा अबाउट 75 to 80 क्वेश्चन्सचं प्रिपरेशन, 75 ते 80 क्वेश्चन्स हे तुमचे टेक्स्ट बुक मधून, एनसीईआरटी टेक्स्ट बुक मधून प्रिपेअर होणार आहेत. आणि म्हणून एनसीईआरटी इज द बायबल. पण एनसीईआरटी स्टडी करत असताना अजून काही गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसतं एनसीईआरटी लाईन टू लाईन करायचं असं नव्हे, तर त्याबरोबरच एनसीईआरटी बुक मध्ये जी सायंटिस्टची इन्फॉर्मेशन दिले, ही सायंटिस्टची इन्फॉर्मेशन सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. एकूण 10 युनिट्स आहेत, मगाशी मी तुम्हाला म्हटलं, ज्यामध्ये 11चे 5 युनिट्स, 12चे 5 युनिट्स. आणि प्रत्येक युनिट स्टार्ट करताना पहिला पेज वरती एक सायंटिस्ट, त्याचा फोटोग्राफ आणि त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल द लिव्हिंग वर्ल्ड हे युनिट स्टार्ट करत असताना अर्न्स्ट मेयर ह्या सायंटिस्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. किंवा जेनेटिक्स स्टार्ट करत असताना तिथं ग्रेगर मेंडल, जॉन ग्रेगर मेंडल याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तसंच बऱ्याच प्रकारचे, म्हणजे प्रत्येक युनिटच्या अगोदर, 10 युनिटच्या अगोदर 10 सायंटिस्टची इन्फॉर्मेशन आहे. त्या सगळ्या सायंटिस्टची इन्फॉर्मेशन, त्याचा बर्थ, डेथ, व्हेअर ही वर्कड, व्हॉट वॉज द पोस्ट ऑफ दॅट सायंटिस्ट, विच अवॉर्ड्स वेअर अवॉर्डेड टू द सायंटिस्ट, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला त्यामध्ये बघावी लागते. आणि त्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं याचाही स्टडी आपल्याला एनसीईआरटी बुक मधून करावा लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की समरी, डायग्राम्स आणि एक्झरसाइजेस. एनसीईआरटी बुक मध्ये प्रत्येक चॅप्टरच्या पाठीमागं समरी दिलेली आहे. मी तुम्हाला या बुक मध्ये दाखवतो. हे एनसीईआरटीचं 11th बुक आहे. आणि त्यामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पहिला जो चॅप्टर आहे, पहिलं युनिट जे आहे द लिव्हिंग वर्ल्ड, आणि या लिव्हिंग वर्ल्डच्या सुरुवात करत असताना इथं हा अर्न्स्ट मेयर याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला रीड करावी लागेल, त्यावर ती क्वेश्चन असतात. दुसरी गोष्ट, हा चॅप्टर कम्प्लीट झाला. आता चॅप्टर स्टडी करत असताना बघा जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, ह्या पॉइंट्सना हायलाइट करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला ते बुक पुन्हा पुन्हा रीड करावं लागत नाही.
त्याबरोबर ते हायलाईट केलेलं असल्यामुळे ते पॉइंट्स आपण पुन्हा बघितले रीड करत असताना, तेवढेच पॉइंट्स बघितले की आपलं याचं प्रिपरेशन, त्याचं रिव्हिजन होत जातं. त्यामुळे हायलाईट करा, तुम्ही स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा, मायक्रो नोट्स प्रिपेअर करा, तेही खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक हा एक चॅप्टर मी घेतोय, तो चॅप्टर संपल्यानंतर ही समरी दिली बघा. या समरीमध्ये ह्या चॅप्टर मधलेच पॉइंट्स असतात असं नाही, काही ऍडिशनल 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त पॉइंट्स असतात आणि बऱ्याचदा अशा वेगळ्या पॉइंट्स वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे समरी इम्पॉर्टंट आहे. त्याबरोबर इथं दिलेला एक्झरसाइज जो आहे, तो एक्झरसाइज आपण बघत नाही, कारण आपण प्रिपरेशन करणार आहोत स्टेट बोर्डचं विथ रिस्पेक्ट टू बोर्ड एक्झामिनेशन, आणि एनसीईआरटीचं प्रिपरेशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू नीट एक्झामिनेशन. परंतु या एक्झरसाइज मध्ये जे दिलेले क्वेश्चन आहेत याच्यावरती आपल्याला काही बोर्डला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत, पण यात एखादा क्वेश्चन असा असतो जो ऍक्टिव्हिटी बेस्ड असतो किंवा जो अदर इन्फॉर्मेशन कॅरी करणारा असतो, जी इन्फॉर्मेशन लेसन मध्ये दिलेली नाही, आणि त्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मी जसं म्हटलं की 5 to 10 क्वेश्चन्स रेफरन्सच्या बाहेरचे असतात, टेक्स्टबुकच्या बाहेरचे असतात, तर हे क्वेश्चन हे एक्झरसाइज मधून येऊ शकतात, हे क्वेश्चन्स ऍक्टिव्हिटी मधून येऊ शकतात. इथं पुढचा पॉइंट मी समअप केलाय, ऍक्टिव्हिटी. काही क्वेश्चन्स ऍक्टिव्हिटी बेस्ड असतात, म्हणजे बुक मध्ये ऍक्टिव्हिटीज दिल्या, त्या ऍक्टिव्हिटीचं एक्सप्लेनेशन असतं, ते आपल्याला सर्च करावं लागतं. टीचिंग करत असताना मी त्या ऍक्टिव्हिटीचे आन्सर्स तुम्हाला सांगणार आहे, पण त्यावरती क्वेश्चन असतात, एक्झरसाइज वरती क्वेश्चन असतात. तसंच डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स असतात. बुकमध्ये जेवढ्या डायग्राम्स आहेत आणि त्याचे लेबलिंग्स आहेत, ते डायग्राम्स आणि लेबल हे व्यवस्थितपणे आपल्याला प्रिपेअर करावे लागतात. म्हणजे बायोलॉजीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम जर मार्क्स मिळवायचे असतील, 350 पर्यंत जर जायचं असेल, तर या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून समरी, डायग्राम्स, एक्झरसाइज, दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स. देन ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आर ऑल्सो देअर. जे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत बुकमध्ये, असे काही ठिकाण आहेत पॅरेग्राफ्स जिथे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, त्याचा आन्सर तुम्हाला सर्च करायचा आहे, यावरतीही क्वेश्चन्स फॉर्म होतात आणि त्याचे आन्सर्स जे तुम्ही सर्च करणार आहात त्यावरती नीट एक्झाम मध्ये एमसीक्यूज फॉर्म केलेले आहेत, एमसीक्यूज विचारलेले आहेत. एकूणच टेक्स्टबुक जे आहे, ह्या टेक्स्टबुकचा रिव्ह्यू मी इथं घेतलाय. आणि मी काय म्हटलं की एनसीईआरटी टेक्स्टबुक्स आर द बायबल or they are the best reference books to us with respect to NEET examination. Scientist information to be prepared, summary, diagrams, exercise यावरती क्वेश्चन्स असतात. लाईन टू लाईन तुम्हाला एनसीईआरटी प्रिपेअर करायचं आहे. प्रिपेअर करत असताना त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आणि स्टुडंट्स क्वेश्चन्स जे आहेत, तुम्हाला विचारलेले क्वेश्चन्स बुक मधून, त्याचे आन्सर सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. आता पूर्ण 2 वर्षामध्ये आपण स्टडी करत असताना एक चॅप्टर घेतला, एक चॅप्टर मी टीच केला. तो टीच केल्यानंतर तुम्ही त्याचं कंटिन्युअस रिडिंग करायला पाहिजे, थरो रिडिंग करायला पाहिजे. मॅक्सिमम जेवढं जास्त रिडिंग होईल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण टीचिंग करत असताना बरेचसे कन्सेप्ट आउट ऑफ सिलेबस काही शिकवावे लागतात, कारण बरेचसे विद्यार्थी एफएमसी ची एक्झाम देतात, जिग्मरची एक्झाम देतात, स्टेट सीईटी देतात, त्यामुळे स्टेट बोर्डचा सुद्धा रेफरन्स आपल्याला घ्यायला लागतो टीचिंग करत असताना. काही विद्यार्थी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट जे आहेत, नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट, तर त्याचे नोट्स क्लासरूम मध्ये घेऊन बसतात, त्यामुळे त्यातलेही रेफरन्स तुम्हाला सांगावे लागतात की जे एनसीईआरटीच्या बाहेरचे असू शकतात. आणि म्हणून टीचिंग करत असताना थोडंसं पेरिफेरीला जाऊन टीचिंग करावं लागतं. टीचिंग करत असताना सगळ्या एक्झाम्सचा सर्व समावेशक विचार घेऊन टीचिंग करावं लागतं. पण तुम्हाला नीट पॉइंट ऑफ व्ह्यू जर प्रिपेअर करायचं असेल तर एनसीईआरटी बुक जे आहे याचं कंटिन्युअस रिडिंग तुम्ही करायला पाहिजे, सतत ते वाचायला पाहिजे. आणि वाचत असताना त्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हायलाइट करा, किंवा त्याचबरोबर ते मायक्रो नोट्सच्या स्वरूपात तुमच्या नोटबुक मध्ये असायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे इथं मी पुन्हा पुढचा पॉइंट समअप केला, मेक युअर ओन नोट्स. आता सपोज मला जर बायोलॉजी मध्ये एक चॅप्टर शिकवायचं असेल तर मी असं करत नाही की बाबा मी एक टेक्स्ट बुक घेतलं, एनसीईआरटी बुक घेतलं, रीड केलं आणि तुम्हाला टीचिंग करायला आलो. किंवा मी असं नाही करत आहे की मी ट्रुमन्सचं बुक घेतलं, रेफरन्स बुक, ते रीड केलं, तुम्हाला टीच करायला लागलो. मी असं नाही करत आहे की मी कुठल्या एखाद्या इन्स्टिट्यूट मधला रेफरन्स घेतला, नोट्स घेतल्या, त्या वाचल्या आणि तुम्हाला टीचिंग करायला लागलो. मी काय करतो, एनसीईआरटी बुक असेल, अदर रेफरन्सेस असतील, हे सगळे रेफरन्सेस रीड करतो, प्रिपेअर करतो आणि त्याच्या नोट्स मी माझ्या शब्दात मांडतो, माझ्या शब्दात त्या नोट्स प्रिपेअर करतो.
आणि जेव्हा अशा पद्धतीनं मी माझा स्टडी करतो तेव्हा मी तुमच्या पुढे तेवढ्या इफेक्टिव्हली आणि परफेक्टली मेन्शन करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. तसं तुम्हाला नीट एक्झामिनेशन जर परफेक्टली आणि नीट द्यायची असेल तर त्यासाठी तुमच्या ओन नोट्स तुम्ही प्रिपेअर करायला पाहिजे. तुम्ही किती रिचेस्ट नोट्स परचेस केलाय याला महत्व नाही. जर तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः काढलेल्या असाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. अर्थात टीचिंग करत असताना जी व्हर्सटॅलिटी यूज करणार आहे, डायव्हर्सिटी यूज करणार आहे आपण, ते सगळे कंटेंट मी माझ्या नोट्स मधून तर तुम्हाला देणार आहोतच, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करायला पाहिजे. याबरोबर रेफरन्स वर्क आहे. आता एनसीईआरटी बुक्स हे आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात आणि एकूणच कंटेंट प्रोव्हाइड करतात, परंतु तो कंटेंट अप्लाय कसा करायचा याच्या काही ट्रिक्स रेफरन्स बुक्स मध्ये असतात आणि क्वेश्चन्स, एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत हे या बुक मध्ये नाहीत. एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन्स हे आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी रेफरन्स यूज करावा लागतो. आता रेफरन्सेस दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे थेरॉटिकल रेफरन्स असेल आणि दुसरं एमसीक्यू बेस्ड रेफरन्स असेल. थेरॉटिकल रेफरन्स मध्ये मी एलिमेंटरी बायोलॉजी बाय ट्रुमन्स एलिमेंटरी बायोलॉजी हे रेफर करेन, कारण त्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप दिलेले आहे आणि बेस पासून टॉप लेवल पर्यंत इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. बरेचसे काही रेफरन्सेस असे असतात की ज्यामध्ये फक्त टॉप लेवलचा रेफरन्स दिलेला असतो, म्हणजे हायर लेवल, हायर ऑर्डर कन्सेप्ट असतात. परंतु ट्रुमन्स जर घेतलं आपण, एलिमेंटरी बायोलॉजी बाय ट्रुमन्स, तर त्यामध्ये तुम्हाला बेस पासून टॉप लेवल पर्यंत नेलेलं आहे आणि म्हणून बेस्ट रेफरन्स आहे. एमसीक्यूज पॉइंट ऑफ विचारात घेतलं तर तुम्ही याच्यामध्ये एमटीज यूज करू शकाल किंवा अरिहंत यूज करू शकाल किंवा इतर कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारचे जे रेफरन्स बुक्स आहेत ते यूज करू शकाल. त्यातलं कुठलंही एक किंवा दोन, मॅक्सिमम 10-12 रेफरन्सेस यूज करू नका, कारण मॅक्सिमम रेफरन्सेस मध्ये 70 to 80% स्पेक्ट सेम असतात, पोर्शन सेम असतो, क्वेश्चन सुद्धा सेम असतात, थोडासा फरक असतो, 20 to 30% डिफरन्स असतो. त्यामुळे ज्यादा रेफरन्स बघण्याची गरज नाही. मॅक्सिमम एफर्ट्स तुम्ही एनसीईआरटी बुक्स वरती घ्या आणि त्यानंतर डीपीपी सॉल्व्ह करणं, रेग्युलरली रोजच्या रोज डेली प्रॅक्टिस पेपर्स तुमचे मॅक्झिमम सॉल्व्ह व्हायला पाहिजेत, तुमच्या वीकली टेस्ट सॉल्व्ह व्हायला पाहिजेत, मंथली टेस्ट सॉल्व्ह व्हायला पाहिजेत, 3 month 6 month आणि प्रिलिम्स अशा वेगवेगळ्या टेस्ट जे आहेत त्या टेस्ट मधून आपलं स्वतःचं इव्हॅल्युएशन होतं, मूल्यांकन होतं, आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, आपला किती कन्सेप्ट क्लिअर आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि म्हणून टेस्ट, डीपीपीज, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. आणि लास्टली द प्रॅक्टिस, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं प्रॅक्टिस. अर्थात हे टेस्ट मधून होणारच आहे, तो भाग वेगळा. या पद्धतीने जर तुम्ही बायोलॉजी प्रिपेअर केला तर मला वाटतं 2 वर्षांमध्ये निश्चित तुम्हाला बायोलॉजीचं नीट पॉइंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन चांगलं होईल. नाउ वी विल टर्न टुवर्ड्स द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. ओके, branches of biology. Previously we studied the definitions of biology, botany, zoology, microbiology, morphology, anatomy and histology. We studied earlier biology is the branch of science that deals with the study of living organisms, or biology is the science of life and the living processes. The father of biology is Aristotle. The father of biology is Aristotle. But the term biology is given by 2 scientists, that is the Lamarck and Traverinus. The study of plants is known as botany, and the father of botany is Theophrastus. Similarly, the study of microorganisms is known as microbiology. The scientist Anton van Leeuwenhoek is known as father of microbiology. However, the study of external form or the external structure of the living organisms is known as morphology. Then the study of gross internal structure or the study of the tissues is known as anatomy. And finally, the study of internal structure with reference to the cell types is the histology. या सगळ्या ब्रांचेस आपण लास्ट टाइम स्टडी केलेल्या आहेत. नाउ वी विल स्टडी द फ्यू ब्रांचेस, दॅट इज फिजियोलॉजी.
physiology. I think you know it well that our body consists of variety of the organ systems such as digestive system, respiratory system, circulatory system, excretory system, reproductive system, skeletal system, nervous system. Such a 14 different organ systems are present in our body. ह्यूमन बॉडी जर आपण विचारात घेतलं तर ह्यूमन बॉडीमध्ये 14 डिफरंट ऑर्गन सिस्टीम्स आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होतं? डायजेशन ऑफ फूड. रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय होतं? ब्रिदिंग, रिस्पिरेशन. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये काय होतं? नायट्रोजनस वेस्ट आर इलिमिनेटेड आउट. reproductive system is needed for giving birth to the young ones. So such a variety of organ systems are there in our body. Plants मध्ये सुद्धा variety of tissues are there, and the plants perform the processes like photosynthesis, transportation of the organic food, transpiration, absorption of water, and transporting water to the aerial plant parts. म्हणजे प्लांट सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करतात, ऍनिमल सुद्धा ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करतात, लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करतात आणि त्यासाठी बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टीम्स डेव्हलप झाल्या. बट हाऊ दीज ऑर्गन सिस्टीम्स वर्क, हाऊ द ऑर्गन सिस्टीम्स वर्क, दॅट मेकॅनिझम इज स्टडीड अंडर द फिजिओलॉजी. एखादी ऑर्गन सिस्टीम वर्क कसं करते, त्याचं मेकॅनिझम काय आहे. फूड खातो आपण, खाल्ल्यानंतर ते चावलं जातं, चगळलं जातं, त्यामध्ये सलावा मिक्स होतो, नंतर ते गिळलं जातं. गिळण्याची प्रोसेस म्हणजे स्वॅलोइंग ऑल्सो कंट्रोल्ड बाय द ब्रेन. तिथं ब्रेनचा इन्फ्लुएन्स आहे. ब्रेन डॅमेज झाला तर आपल्याला स्वॅलोइंग करता येत नाही. ब्रेन डॅमेज झालं तर आपल्याला तोंडात घास जो आहे तो चावता येणार नाही. ब्रेन डॅमेज झाला तर सलाइवा सिक्रीट होणार नाही. दॅट मीन्स each and every activity of the body, those are interdependent and they have some mechanism. That mechanism of the body and body organs is studied under physiology. आपण मराठीमध्ये ज्याला शरीर क्रियाशास्त्र असं म्हणू, शरीर क्रियाशास्त्र. तर इथं फिजिओलॉजी मध्ये आपण बॉडी फंक्शन्स आणि त्याचं मेकॅनिझम हे स्टडी करतो. मग डेफिनेशन आपण कशी देऊ फिजिओलॉजीची? द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of functioning of the branch of biology which deals with the study of functioning of body and body organs. The branch of biology which deals with the study of functioning of the body and body organs is known as physiology. Okay. The scientist N. Grew is known as father of plant physiology. N. Grew scientist is said to be the father of plant physiology. Okay, the scientist A.K. Chowdhury, Indian scientist. The scientist A.K. Chowdhury is known as father of Indian plant physiology. This is the scientist, father of plant physiology, and A.K. Chowdhury is the father of Indian plant physiology. Okay, so under the physiology we studies the mechanism of functioning of the body and body organs. कोणत्याही बॉडीतल्या ऑर्गन सिस्टीमचं फंक्शनिंग, त्याचं मेकॅनिझम हे कसं चालतं हे फिजिओलॉजी मध्ये आपण स्टडी करतो. ओके, देन द नेक्स्ट ब्रांच टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमी मीन्स व्हॉट? याला मराठीमध्ये आपण वर्गीकरण शास्त्र असं म्हणू. वर्गीकरण शास्त्र. ओके, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ कलेक्शन, आयडेंटिफिकेशन. The branch of biology which deals with the study of collection, identification, classification, nomenclature, and description of the living organisms. Is known as taxonomy. What is taxonomy? The branch of biology which deals with the study of collection, identification, classification, nomenclature, and the description of the living organisms is known as taxonomy. Taxonomy मध्ये कोणत्याही प्रकारचे plants किंवा animals. We know that there are variety of the animals and plants are present on the earth.
It is said to be that there are 5 to 30 millions of organisms are existed on earth. पृथ्वीवरती जवळपास 50 लाख ते 300 लाख 50 लाख ते 300 लाख एवढी सजीव आपल्याला अर्थवरती आढळतात, पृथ्वीवरती सापडतात. जर आपल्याला त्यांची नावं जरी लक्षात ठेवायचं म्हटलं तरी सुद्धा शक्य नाही. मग जर आपल्याला हे प्लांट्स स्टडी करायचे असतील, मॅक्सिमम जास्तीत जास्त प्लांट्स एनिमल्स किंवा मायक्रोब स्टडी करायचे असतील, देर मस्ट बी ए सिस्टमॅटिक्स. त्याचा स्टडी करत असताना त्यामध्ये एक पद्धतशीरपणा पाहिजे, एक सुसूत्रपणा पाहिजे, एक सिस्टमॅटिक्स पाहिजे. आणि हे सिस्टमॅटिक्स कशामुळे अवेलेबल होतं? बिकॉज ऑफ टेक्झॉनॉमी. मग टेक्झॉनॉमी मध्ये काय करतात? टेक्झॉनॉमी मध्ये प्लांट्स अँड एनिमल्स, स्मॉलर एनिमल्स, नॉट द लार्जर एनिमल्स. आपल्याला स्टडी करायचा आहे टायगर, तर त्याला धरून पकडून आणू शकत नाही आपण. स्मॉलर एनिमल्स मे बी कलेक्टेड. फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, कॉकरोचेस, सम ऑफ द स्नेल्स, such animals may be collected. So collection means to bring the animal or plants in the laboratories for their study. कोणतेही एनिमल्स किंवा प्लांट्स लॅबोरेटरीज मध्ये आणणं स्टडी करण्यासाठी, दॅट इज द कलेक्शन. आयडेंटिफिकेशन, ओळख. कोणताही प्लांट किंवा एनिमल हा अदर इतरांपासून कसा वेगळा आहे हे ओळखणं, दॅट इज द आयडेंटिफिकेशन. ओके. आता एखादं सूर्यफूल आहे आणि दुसरं मेज प्लांट आहे, तर सनफ्लावर डायकॉटलिडॉनस प्लांट आहे आणि मेज प्लांट मोनोकॉटलिडॉनस प्लांट्स आहे. हे आपण कशावरून सांगितलं? तर सनफ्लावरच्या सीड मध्ये 2 कॉटलिडॉन्स असतात, तर मेज प्लांटच्या सीड मध्ये एकच कॉटलिडॉन असतं. दुसरं, मेज प्लांटचे लिव्स हे आयसोबायलेटरल लिव्स असतात. त्याच्या डिटेल्स आपण बायोलॉजी मध्ये स्टडी करणार आहोत. लांब अशी पानं असतात, लीफ ब्लेड असतं. परंतु सनफ्लावर मध्ये ते डॉर्सिव्हेंट्रल लीफ असतं. सनफ्लावरचं स्टेम हे थोडस उडी असतं, पण मेजचं स्टेम हे पूर्णपणे हर्बेसियस स्टेम असतं. हे जो डिफरन्स आहे, या डिफरन्सनुसार ते प्लांट्स आपण आयडेंटिफाय केले, ओळखणं, दॅट इज द आयडेंटिफिकेशन. देन क्लासिफिकेशन. नेमकं कोणत्या ग्रुपमध्ये त्याला बसवायचं. ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम्स डिपेंडिंग अपॉन द सिमिलरिटी अँड डिफरन्सेस. वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील एकसारखेपणा आणि वेगळेपण यानुसार त्यांचे गट पाडले जातात. वनस्पतींमधील एकसारखेपणा आणि वेगळेपण यानुसार त्याचे गट पाडले जातात. याला म्हणायचं क्लासिफिकेशन. यानंतर त्याला नाव देण्याची पद्धत, नोमेनक्लेचर. नाव देण्याची पद्धत, नोमेनक्लेचर. आणि मग त्याचं वर्णन, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं नॅरेशन करणं, त्याचं वर्णन करणं, ह्या सगळ्याचा स्टडी जिथं केला जातो ती ब्रांच आहे टेक्झॉनॉमी. ओके. The branch of biology which deals with the study of collection, identification, classification, nomenclature and description of the living organisms is known as taxonomy. And the scientist Carl Linnaeus is said to be father of taxonomy. The scientist Carl Linnaeus is known as father of taxonomy. Most of the time spelling is given as Carolus Linnaeus. Carolus Linnaeus. The scientist is said to be father of taxonomy. Okay. He also classified the organisms into 2 kingdoms. That is the 2 kingdom system of classification. Second chapter आहे biological classification. जिथे आपल्याला 2 kingdom system of classification स्टडी करायचे आहे. हे 2 kingdom system of classification या सायंटिस्टने एक्सप्लेन केले. कार्ल लिनियस, की ज्याला म्हटलंय फादर ऑफ टेक्सॉनॉमी. ओके. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मॅक्सिमम आपण बायोलॉजीचा स्टडी कसा करायचा यावरती जास्त भर दिलाय. आणि त्यानंतर आपण 2च ब्रांचेस आज बायोलॉजीच्या बघितल्या. रिमेनिंग ब्रांचेस आपण पुढच्या लेक्चरला स्टडी करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा, तुमचे कॉमेंट्स पाठवा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज इझिली अवेलेबल होतील. ओके. थँक्यू स्टुडंट्स. We will visit in the next video. Okay.